मला काळ्या पैशाबद्दल जर मोदीजी तुम्हाला तिरस्कार होता इतका, तर मग मला सांगा तुम्ही निवडून आलात कसे? त्या 2014च्या लोकसभेचा खर्च अजूनपर्यंत भाजपने मांडलेला नाही. किती महिने चालू होतं ते? किती महिने जाहिराती, किती महिने सगळ्या गोष्टीची काय यंत्रणा सगळी चालू होती, ती काय गंमत म्हणून चालू होती? याच सगळ्या काळ्या पैशावरती निवडणुका झाल्या ना. तरी मोदीजी आमचं म्हणणं आहे, चला सोडून देऊ, बाजूला काढू, सुधारताय म्हणताना देश, चला आमची तयारी आहे. कसं ते समजून सांगा. या देशातल्या नागरिकांना नाही समजत आता, कळत नाहीये की कुठच्या वाटेने चाललोय, कसे चाललोय, काय चाललोय. देशामध्ये काळा पैसा आहे, निश्चित काळा पैसा आहे. माहित नाही का तुम्हाला कुठे येतो? हे कुठे कुठे काळे पैसेवाले आहेत यांच्या फाईल्स तुमच्याकडे आहेत ना, इन्कम टॅक्सवाल्यांकडे आहेत ना. मग एका दिवसात सगळ्यांवरती धाडीगाने टाकल्या, लोकांना रांगेत का ठेवलं? लोकांनी डोक्यावरती घेतलं असतं तुम्हाला. या देशातले तुम्ही 500 आणि 1000च्या नोटा तुम्ही बंद करण्याचा निर्णय ज्यावेळेला तुम्ही घेता, त्यावेळेला तुमचा एक्सरसाइज हा पूर्ण झालेला असला पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्ही हा निर्णय घेऊ शकता. पण ते आज दिसत नाही. असा निर्णय घेतल्यानंतर देश प्रतिक्रिया काय देईल, कशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतील, मला असं वाटतं याचा विचार नव्हता केला गेला, जे आज दिसतंय. कधी म्हणता तुम्ही बँकेतनं 4500 रुपये काढा, मध्येच म्हणतात 2000 काढा, मध्येच म्हणतात शाई लावा, मध्येच म्हणतात की दिवसाला वृद्धांसाठी म्हणून तुम्ही पैसे काढायला देऊ शकता. हे रोज कसं काय नवीन येत आहे? सकाळी गोव्यात जाऊन भाषण देताना तुम्हाला हुंदका येतो आणि संध्याकाळी बारामतीमध्ये जाऊन तुम्ही सांगता शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो. त्यांचं बोट धरून तर अजित पवार पण आला, ते त्यांचंच बोट धरून आले. आता तुमचं बोट कुठचं, त्यांचं बोट कुठचं, आम्हाला कसं कळणार? आणि निव्वळ योगायोग असा जर समजायचा असेल आपल्याला आणि एकच बोट निघालं तर गेला देश खड्ड्यात. त्याच विचाराने जाणार असू तर. आणि हा निर्णय घेतल्यानंतर तुमचाच एक माणूस खासदार ते जनार्दन रेड्डी 500 कोटीचं लग्न करतो. इथे माझ्या भगिनी बसलेल्या आहेत, खरं खोटं मला माहित नाही, पण त्यातला थोडा डिस्काउंट जरी घेतला आपण, तर ती जी मुलगी होती त्या मुलीची साडीची किंमत 17 कोटी रुपये होती. काय लावलं काय होतं त्याच्यावर? काँग्रेसच्या काळात याच माणसाला जेलमध्ये टाकलं होतं भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली. तोच माणूस तुमचा खासदार, तोच माणूस तुम्ही पैसे बंद केल्यानंतर, करन्सी बंद केल्यानंतर या देशात 500 कोटी रुपयाचं लग्न करतो. काय बोलायचं काय?